आपल्यापैकी अनेकांची सकाळ दुधाच्या वापरानं सुरू होते, तर अनेकांच्या दिवसाचा शेवटही दुधाने होतो. म्हणजेच दूध हे आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. पण याच दुधातून आपल्या पोटात विष जात असल्याचं उघड झालंय. महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे जिथे फार मोठी कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे इथून कोट्यावधी लिटर विषारी दूध संपूर्ण महाराष्ट्रात विकलं गेलंय. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांचं जाळं किती मोठं आहे याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पाहूयात. महाराष्ट्राला हादरवणारा महाभयंकर आकडा 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्राच्या पोटात. नराधमांनी दुधात काय काय मिसळलंय बघा. चिमुकल्याच्या दुधात, कपातल्या चहात दुधारी विष. आपल्या घरात जे दूध येतं ते असं टँकर मधून येतं. दुधाचे हे टँकर 15,000 ते 40,000 लिटरचे असतात. पण दुधाच्या याच टँकर मध्ये नराधम विष ओततात. इतकंच नाही तर गावागावात गोळा केलेल्या दुधाच्या कॅन मध्येही विषारी पावडर मिसळली जाते. सर्वात महाभयंकर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात आणि प्रत्येक कोपऱ्यात दुधात विष मिसळण्याचा हा गोरखधंदा सुरू झालाय. अन्न व औषध प्रशासनाची धुरा हाती घेतलेल्या तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा धडाका लावलाय. त्यातूनच रोजच्या रोज चक्रावून टाकणारी माहिती उघड होतीये. त्यात आता धाराशिव मधील कारवाईत समोर आलेली आकडेवारी तर संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः हादरवून टाकणारी आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील मधुबन ट्रेडर्सवर छापा टाकला तेव्हा तिथं दुधात मिसळणाऱ्या पावडरची 61 पोती जप्त केली आहे. सोबतच तिथल्या रजिस्टर मधून जी माहिती समोर आली आहे त्यामुळे तर डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. धाराशिवचा भूम परिसर हा दूध उत्पादक म्हणून ओळखला जातो. इथून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात दुधाचा पुरवठा होतो. म्हणजेच फक्त धाराशिव मधून विकलं गेलेल्या दुधाचा आकडा पाहिला तर 23 कोटी 4,70,000 लिटर विष दुधातून महाराष्ट्राच्या पोटात गेलं. फक्त 6 महिन्यात 2.5 लाख किलो विषारी पावडर दुधात मिसळली. डिटर्जंट पावडर, युरिया, घातक केमिकल, स्टार्च दुधात मिसळलं गेलं. 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्रानं 9 कोटी रुपये मोजून विकत घेतलं. म्हणजेच गेल्या 6 महिन्यात आपल्या चिमुकल्यांना तुम्ही जे दूध पाजलं, तुमच्या घरातील ज्या लोकांनी दुधाचा चहा घेतला, दुकानातून तुम्ही दुधाची जी मिठाई घेतली, इतकंच काय तर दुधाचे जेवढे पदार्थ घेतले ते दूध नव्हतं तर ते होतं जीव घेणं विष. हा तर झाला फक्त धाराशिव मध्ये उघड केलेल्या दूध भेसळीचा आकडा. मग मंडळी, तुम्ही विचार करा, महाराष्ट्रात किती ठिकाणी दुधात विष मिसळलं असेल, किती लिटर दुधाचं अक्षरशः विष केलं असेल आणि लोकांच्या गळ्याला नख लावलं गेलं असेल. 1 जानेवारी 2026 पासून त्यांनी 98,18,000ची पावडर खरेदी केलेली आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे चालू वर्षामध्ये. आणि इथं काही लोकांना पण ते विकलेलं निष्पन्न होत आहे. त्याच्यामध्ये एवढा आपल्याला तपास आहे झालेला. लाखो कोट्यवधी लिटर दूध जे काय भेसळयुक्त तयार झालं, 6 महिन्यामध्ये 3-3 कोटीचा व्यवहार झाला गेला. 3 कोटीच्या पावडरवर, निकृष्ट दर्जाच्या पावडरवर 9 कोटी रुपये कमवले अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रसारमाध्यमाकडे बऱ्याच बातम्या आल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा तपास करून एक योग्य ती दिशा या तपासाला मिळावी अशा स्वरूपाची विनंती आहे. पोषक अन्न धान्य मिळावं हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि ती जबाबदारी सरकारची आहे. तुकाराम मुंढे त्या दिशेनं धडक कारवाई करत आहेत. म्हणून तर हा सगळा अत्यंत घातक प्रकार उघड होऊ लागलाय. जन्माला आलेल्या बाळाला जेव्हा असं भेसळीचं दूध जर पाजत असू, कारण आम्ही कुठून चेक करणार, नागरिक म्हणून आम्ही काय चेक करणार, त्यांचं नामांकन ठरवणार कोण. आणि असे जर कोणी पैसे कमवत असतील अशा लोकांना पकडता क्षणी केस ठोकून फासावर जातील इतकी कडक कारवाई केली तर आणि तरच. कारण दूध हे एक प्रमुख अन्न मानलं जातं
आणि त्या प्रमुख अण्णाला जर लहान मुलांपासून तर आम्ही सशक्त नागरिक कसे घडवणार आहोत हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. त्यांचं किडनी लिव्हर हार्ट आरोग्य किती खराब होणार भेसळयुक्त दुधामुळे याची काळजी याचं तरी काही वाटलं पाहिजे अशा कंपन्यांना. अशा कंपन्यांना तर कधी जिवंत ठेवूच नाही, यांना संपवलंच पाहिजे. भेसळयुक्त दूध विकून आयुष्याशी खेळणे, शरीराशी खेळणे, या पिढीशी खेळणे आहे लहान मुलांच्या. त्यामुळे मला असं वाटतं असे जे लोक आहेत या महाराष्ट्रामध्ये, खरं तर तुकाराम मुंडेंचं मी या बाबतीत अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी प्रचंड मोठं पाऊल उचललं आहे. जो सापडला किती मोठा माणूस राहू दे त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, त्याला सोडूच नाही अशा भूमिकेत आम्ही. आरोग्याला चांगलं असतं म्हणून लोक दुधाचं सेवन करतात. त्यासाठी लोक दुकानातून दूध घेतात, कधी पिशवीतून तर कधी टेट्रा पॅक मधून घेतात. पण लोकांच्या या विश्वासाशी जीवघेणा खेळ करत लोकांच्या पदरात विष फेकलं जातंय, तेही पैसे घेऊन. म्हणूनच दुधात विष मिसळणाऱ्यांच्या डोक्यात मोक्कासारख्या कारवाईचा हातोडा मारायलाच हवा. सोबतच त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा का दाखल करू नये असा संतप्त सवाल महाराष्ट्र विचारतोय. आता पोलिसांनी किंवा अन्न औषध प्रशासनानं गुन्हा दाखल केलाय. हे साती आरोपी फरार आहेत. या आरोपी लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी पथकं देखील तैनात करण्यात. मात्र ज्या शरीरासाठी पौष्टिक किंवा ज्या बघितलं जातं त्यात दुधात अशा प्रकारची भेसळ झाली आहे आणि याच्यातला हा सगळा प्रकार बघितल्यावर निश्चितच गंभीर प्रकार म्हणावा लागेल. आता तपास जशा पद्धतीने होतं याचं पूर्ण खातरजमा करून किंवा याच्यातल्या पूर्ण आरोपींना कठोर शासन व्हावं एवढीच माफक अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. सागर जाधवसह बालाजी निळफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव.